नागपूरचे आर्म रेसलर सिद्धेश वरणकर आणि अमोल वाळके यांची आशियाई आर्म रेसलिंग आणि पॅरा आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. ही चॅम्पियनशिप 3 ते 10 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं होणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये आशियाई देशांचे खेळाडू देखील सहभागी होणार आहेत. युवा खेळाडू सिद्धेश वरणकरची निवड सब ज्युनियर 45 किलो डाव्या आणि उजव्या हाताच्या दोन्ही गटात झाली आहे. त्यानं राज्य पातळीवर सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत आणि तो नागपूरच्या सरस्वती विद्या मंदिरचा विद्यार्थी आहे. तर हॅपी होम डेव्हलपर्सचे संचालक आणि दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी अमोल वाळके यांची मास्टर्स पॅरा स्टँडिंग 70 किलो गटात डाव्या आणि उजव्या हाताच्या दोन्ही गटात निवड झाली आहे. अमोलनं यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धेत दोन्ही प्रकारामध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर दिशेनं चावरे आणि विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सचिव अभिषेक कारिगवार यांचं सहकार्य मिळालं आहे. सध्या दोन्ही खेळाडू आनंद डाबरे आणि लक्ष्मीकांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. या संस्थेमध्ये मागच्या 18 वर्षापासून काम करता हे लक्षात आलं की जी आपली आवड असते त्या आवडीवरती काम केलं तर आपण आनंदी खूप राहू शकतो. आणि माझी आवड जी आहे ती गेम्समध्ये सुरूपासून राहिलेली आहे. मी या अगोदर आर्म रेसलिंगच्या अगोदर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन पण बरेचदा खेळलेला आहो. पॉवर लिफ्टिंगसुद्धा मी खेळलेला आहो. आणि आता आर्म रेसलिंगमध्ये माझा जो रुझान आहे तो खूप जास्त झालेला आहे. आणि प्रत्येकाने आपल्या शरीरावरती काम करायला पाहिजे, आपल्या आवडीनिवडीवरती काम करायला पाहिजे असं मला वाटतं.